जय काशीलिंग बिरदेव, जय सोनूदेव जोदेव. माझे नाव शोभा संजय कुंभार, राहणार वाशी. मी पहिल्यांदाच माझ्या मिस्टरांनी इकडे आणलेलं. त्याच्या अगोदर मी 2-3 वेळा येऊन गेलो आहे. मग घरात वातावरण अगोदर दंगायचं असायचं. मी सुरुवातीला आलो त्या दिवशी काय दंगा झालाच नाही. सकाळी घरातून बाहेर पडताना न सांगता बाहेर पडलेलो मी मिस्टरांना, कारण भीती वाटते त्यांची म्हणून. मग मला सांगितलेलं तू मला बिन सांगता बाहेर पडल्यास तुला घरात आल्यानंतर मी दाखवतो. मग त्याविषयी मी भीतच इकडं पहिल्यांदा आलेलो. घरात गेलो, मला वाटलं तर काय होतंय कुणास ठाऊक. तर त्याविषयी ह्यांनी काहीच बोललं नाही, शांत होतं. त्यानंतर मी 2-3 वेळा येऊन गेलो इकडं, खरं माझं मी एकटी झालो मुलगीला घेऊन. मग नंतर ह्यासनी गेल्या वेळेस म्हटलं पौर्णिमे दिवशी अशानंच तुम्ही माझ्यासोबत यायला लागतायसा. तर हे आलं, तयार झालं. आणि त्याच दिवशी ह्यांना हे झाला, अनुभव आला. हिने जास्त ड्रिंक घेतात. त्यादिवशी हिने तिथं आम्हाला कोडोलीत सोडलं. ह्यांना दारू घ्यायची होती, तर ह्यांना ह्यांच्याकडे पैसे होतात, पण ह्यांना कोणी दारू त्या दिवशी दिली नाही. आणि ह्याच्या अगोदर कसं बिना पैशासकडे ह्यांना दारू देत होते लोक. आणि त्या दिवशी पैसे असून मला म्हणतात की मला कोणी दारू दिली नाही. घरात संध्याकाळी आलं आणि मला सगळं काय काय दिवसभरात घडलंय ते सगळं सांगितलं ह्यांनी मला. कोडोलीत काय घटना झालेली हे अगोदर मला माहिती नव्हती. त्यानंतर हिने संध्याकाळी मला सांगितलं की अशानंच झालं, माझ्याकडे पैसे होतं, मी दारूसाठी फिरलो, बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण मला कोणीच दारू त्यांनी दिली नाही असं बोलत नाही. हिने रडायला लागलं. आणि आता सगळं त्यानंतर आणि मला म्हटलं कसं की मला आणि परत तिकडे यायचं आहे. आणि आता हिने सुकट इथं आल्या ती. आणि आता देवांच्या माझ्यावर असाच आशीर्वाद व्हावा आणि माझ्या नवऱ्याची दारू सुटावी आणि मी माझ्या संसारात सुखी व्हावं एवढीच इच्छा आहे. आणि जय सिद्ध सोनूदेव, जय काशीलिंग बिरदेव, जय